घाणेरडा कॉमेंट्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये की तुम्हाला वाचून दाखवणं सुद्धा अवघड आहे. त्यांनी नुसत्या त्यांच्या बोलण्यावरच्या कॉमेंट्स फक्त वाचावं, फक्त कॉमेंट्स वाचा. माझं बोलणं काहीच नाही. त्यांच्या बोलण्यावरच्या ज्या कॉमेंट्स आलेल्या आहेत त्या कॉमेंट्स ह्या कॉमेंट्स आहेत तुमच्यात देतो. ह्या कॉमेंट्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉमेंट्स आहेत, मी तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये महाजन म्हणाले त्याच्या मुलाची खुनकी आत्महत्या, एकनाथ खडसेंचा थेट चॅलेंज देत काय म्हणाले, कॉमेंट बघ. लोक त्याला सांगताय कॉमेंट बघ. काय लोक म्हणतात ते रवींद्र कदम, खडसे साहेबांवर अशा प्रकारचे आरोप लावणं म्हणजे गिरीश महाजन किती खालच्या स्तराला जाऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. मुंडे खडसे यांनी हा पक्ष राज्यात चांगल्या पद्धतीने वाढवला, पण त्यांच्या वृक्षाला या गिरीश महाजनसारखे विषारी फळं देखील लागले. कोणतंही पान हा बोलतो आणि लगेच मूर्ख म्हणतो की ते खालच्या पातळीवरचा आहे. हा गिर्या मूर्ख आणि बेअक्कल आहे. हे कोणतंही पान काढा तुम्ही याच्याविषयी. या पानावर हे याचे असे आहेत की चमच्याचा चमचा नाथाभाऊ मंगेश चव्हाणच्या बापाच्या वयाचा माणूस आहे. मंगेश चव्हाणांच्या बापाच्या वयाचा माणूस आहे. संयमित भाषेत एकमेकावर टीका जरूर करावी, मात्र भाषेची मर्यादा पाळा. म्हणजे एकनाथ खडसेने आईचं दूध प्यायलं असेल तर असे मंगेश चव्हाण सर्वच आईचं दूध पिऊन मोठे झालेले आहे, कुत्रीचं दूध पिलेले नाही. एका वाघासमोर लांडग्यांची फौज जमावी लागते. बाप तर बापच असतो. बाकीचे अनेक आहे. आणि फेक अकाउंट आहे, जो मला दाखवतो हे फेक अकाउंट आहे. जे कलर पक्ष याच्यामध्ये फेक अकाउंट आमच्याकडे मी काढलं हे फेक अकाउंट. आता याच्यात आहे माझ्या विषयाच्या टीका आहे त्याच्यात की तुम्हाला आता जनतेपेक्षा स्वतःचं वर्चस्व जास्त महत्त्वाचं वाटतं. कोण म्हणताय एंजल क्वीन बेनिट एंजल क्वीन बेनिट एक मुलगी म्हणते. दुसरं स्वतःच्या अपयशाचा खापर कायम दुसऱ्यावर फोडू नका. कोण म्हणताय टेरेसा फ्लोरेस मुलगी म्हणते. संदीप देशमुख महाजन हा चमडी चोर आहे. पूजा खानणार खुर्चीसाठी कोणीही तोंड लावायला तयार, हाच तुमचा इतिहास. ही पण मुलगीच आहे. आता जेमना विजयस सत्ता गेली की तुम्ही अचानक शुद्धाने प्रामाणिक झालं का, ही पण मुलगीच आहे. पुढे प्रबोध शर्मा ह्या सगळ्या मुलींचेच नाव आहे. आता हे विलास गायकवाड BHRचे पैसे द्या गिरीश भाऊ तुमच्या हातात असेल तर. ह्या फेक अकाउंटवरच्या माझ्या विषयात प्रत्येक आहे, पण त्याच्यातही त्याच्याविषयी चमडी चोर वगैरे म्हणतात. त्याच्यात त्यांचाच अकाउंट फेक आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, जरा आत्मचिंतन करा. आणि जेवढ्या खालच्या कॉमेंट्स आले असतील, जेवढ्या न्यूजपेपर आपल्या याच्यावर काय म्हणतात तुमच्या सोशल मीडियामध्ये, तेवढ्या फक्त वाचा. बाकी काय म्हणून त्याच्यात नाथाभाऊ कसा आहे आणि गिरीश भाऊ कसा आहे हे ज्ञान समाजाला झालेलं आहे, ते तुम्हाला पण होईल. बाकीचं मला आता याच्यावर काही बोलायचं नाही. पण